नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. माझं नाव करुणा आणि माझ्या चॅनलचे नाव आहे करुणाज ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार. आज होती मला सुट्टी, त्यामुळे आज आम्ही चाललो आहे रिसेप्शनला. आमच्या गावचं एक रिसेप्शन आहे, ते आहे अमरावतीला, ते लाईव्ह सेलिब्रेशन हॉलमध्ये. तर आज आम्ही तिथेच चाललो आहे. पण आपलं असं असतं ना, बायकाईचं कुठेही जायचं असं आपले घरचे पूर्ण कामं करूनच जायला लागते. आपले काही कामाशिवाय पर्याय नाही. तर आता पटापट घरचे कामं उरकवते, कारण 5:30 पावणे 6 वाजता आले. 6चा टाइम जायचा होता, पण 6 वाजले, अजून तयारी व्हायची आहे. तर आता घरचे कामं वगैरे, पावसामुळे कपडे पण वाढले नाही, ते कपडे वगैरे सगळं काढून आणते आणि मग करते तयारी. आणि आता माझी तयारी व्हायची आहे. तर माझा फायनल लुक मी तुम्हाला तयारी दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हाय मंडळी, बघा आता झाले मी तयार. साधं सिंपल असं मेकअप करून तयार झाले. कसं वाटते माझं मेकअप नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मागे बघा माझा शाहू पण तयार झाला आहे, पण शाहू रडते. त्याला वाटतं त्याचे बाबा गेले की काय. अरे शाहू, शाहू, आशा. आता बघा शाहूचा चेहरा थोडासा बदलला. त्याचे बाबा आले, त्याला वाटलं बाबा त्याला सोडून गेले काय. आता आजकाल तो जरा बाबाच्या मागं जास्त आहे ना शाहू. तर कशी वाटते माझी साडी. तर ही साडी आहे माझ्या लग्नातली. तर अशी पूर्ण ही साडी आहे. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता भेटूया समोर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता तयार वगैरे झाल्या आमच्या. तर आता आमच्या तयार झाल्या आणि आम्ही बाहेर येऊन बसलो. पण आम्ही चौघच बाहेर, बघा शाहूचे बाबा आणि मृगांग मी, आम्ही बाहेर येऊन बसलो. पण आमच्यासोबत जे गाडीत होते त्यांच्याच तयारी लवकर झाल्या नाही. गाडी उभी होती येऊन. शेवटी आम्ही तिघं मायले गाडीत जाऊन बसलो. आणि मग थोड्या वेळाने कुठं एकाला आवाज देऊन बाकीचे सर्व आता गाडीत आले. तर हे बघा, हे सर्व जे आले ना, ते यांच्यामुळे आम्ही लेट झालो. तर आता आमची गाडी निघाली. जेव्हा उजेडात गाडी घ्यायला आली होती तर निघाले, अंधार झाला घरापासून. तर आत्ता पोहोचलो आम्ही इथे. तर ह्या बघा, ह्या आमच्यासोबतच्या बाया. आणि या बायकेचे सगळेचे लेकरं लहान लहान आहे. आणि हे आमचं गाडगं आमच्यासोबत, हा पण मुलगा होता आमच्या शेजारचा. तर याच्या आईची तयारी आणि माझी तयारी लवकर झाली होती. तर तिला एवढासा मुलगा आहे बघा, ही आहे ती. हिला एवढा लहान मुलगा आणि मला 2 मुलं आहे. आमची दोघीची पण तयारी सर्वात आधी झाली होती. आणि ह्या ज्या बाया आहेत तुम्हाला दाखवते मी माझ्यासोबतच्या, त्या मामी आहे, त्या ताई आहे. आणि या सर्वांमुळेच आम्हाला लेट झालं. आणि ह्या मागं त्या आत्या बसल्या, त्या तर त्यांच्या मोबाईलमध्येच आहे. इथं रिसेप्शन चालू आहे, पण त्या आहे त्यांच्या मोबाईलमध्ये. हात पाय मस्त लंबी करून बसलेल्या आहे चेअरवर. आणि ह्या बघा, हा आहे माझा शाहू तर इतका शांत बसते. एक चेअर दिली त्याला आणि लग्नात आहे की नाही बिचारा एकदम शांत बसला होता. पण हा सगळा शांतपणा त्यानं नंतर काढला. रडते, जेवण वगैरे काहीच करू दिलं नाही. आणि तिथे जेवायला गेलो तर तिथे जेवायचं पण सगळं संपलं होतं. आणि ही जे आहे ते नवरदेवाची आई आहे, त्या बोलायला आल्या होत्या आमच्यासोबत. तर त्या नवरदेवाच्या आई आहे. यांना वगैरे भेटलो, बोललो सर्वांशी. आणि एक आमच्या गावचेच आहे, त्यांच्या घरी गेलो होतो 5 मिनिटासाठी. तर तिथेच आम्हाला म्हणजे तेवढाच वेळ झाला. तर इकडे जेवायला आलो तर जेवण पण संपलं होतं. तर आता ही नवरदेवाची एंट्री वगैरे झाली. नवरदेव नवरी आहे, त्यांची एंट्री थोडी लेट झाली. आणि त्यांची एंट्री झाल्यावर लगेच जेवणं चालू झाले. तर आम्ही तिथे गेल्या मला माझ्या मैत्रिणीची नणद पण दिसली होती. तर आमच्या समोर बसल्या ताई ज्या आहे ती माझ्या मैत्रिणीची नणद आहे. त्यांच्यासोबत पण मला व्हिडिओ काढायचा होता. पण काय झालं, आमच्यासोबत ज्या ताई होत्या ना त्यांच्यासोबत मी बाहेर निघाली. मला वाटलं परत इथे येतील तर लवकर होईल आपलं. पण माझा शाहूनं काही सुचवलं नाही. नंतर आतमध्ये येणं, जेवण केलं. जेवायला गेले तर जेवायचं सगळं संपलं होतं. डिश वगैरे हातात घेतली, भाज्या घेतल्या, भात घेतल्या, पण पोळीच नव्हती. मग पोळी नव्हतं काय सोबत खाणार आहे. नूडल्स वगैरे होते ते पण संपले होते, सगळं संपलं होतं. फक्त मी एक दहीवडा खाल्ला आणि त्या भाज्या वगैरे तसंच टाकून दिलं ताट पूर्ण. फक्त एक दहीवडा खाल्ला आणि लगेच आम्ही तिथून निघालो. जेवण वगैरे झाले. बघा आता आम्ही निघालो. तर चला, आता आम्ही आलो आहे लग्नातून. आणि आता आज वाजले 11:30. तर आता भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आता या ब्लॉगला इथेच एंड करते. तर बाय, गुड नाईट सर्वांना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.